सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. मुलुंडमध्ये LBS मार्गावर मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू, 3 जखमी. स्लॅबखाली 3 वाहनं अडकली, दोषींवर कारवाई करणार, महापौर रितू तावडे यांची ग्वाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अंगिक प्रसंग, अलिबागमध्ये जमीन मालकाच्या मर्जीविरुद्ध जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न, नार्वेकरांनी केला. आक्रमक कुटुंबियांना शांत करण्याचा प्रयत्न. मंत्रालयातल्या लाचखोरी प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ मुख्यमंत्र्यांची उद्या किंवा परवा भेट घेणार, कार्यालय सील होणं लाजिरवाणं, संजय राऊतांचं टीकास्त्र, तर राज्य केमिस्ट आणि ड्रग्ज असोसिएशनचाही आक्षेप. विलिनीकरणाची एवढी घाई कशाला? सुनेत्रा पवार आमच्या कॅप्टन, योग्य निर्णय घेतील. छगन भुजबळांचं विलिनीकरणाच्या चर्चांवर मोठं विधान. नवी मुंबईकरांसाठी काही करत नसाल तर तुमचं नगर विकास मंत्रिपद चाटायचं का? सिडकोचा भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप करत गणेश नाईकांची एकनाथ शिंदेंवर टीका, तर तेव्हाच भूमिका का घेतली नाही? शिवसेनेचा पलटवार. भिवंडीत महापौर निवडीच्या तोंडावर मोठी घडामोड, कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक, कोणार्क विकास आघाडीचे 5 नगरसेवक निवडून आले. वादानंतर मालेगाव महापालिकेत लावलेल्या टिपू सुलतानाचा फोटो हटवला, उपमहापौर यांच्या दालनामध्ये लावण्यात आला होता टिपू सुलतानाचा फोटो. बीडमधल्या परळीत पशुधन एक्स्पो, मुख्यमंत्र्यांनी 83.8 सेंटीमीटर या सर्वात लहान उंचीच्या राधा महिषीची पाहणी केली. राधा महिषीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. आसामच्या झाबुआ इथं हायवेवर उतरलं पंतप्रधान मोदींचं विमान, वायुदलानं तयार केली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी. चीन सीमेपासून अवघ्या 240 किलोमीटर लांबीवरती वायुदलाची इमर्जन्सी लँडिंग स्ट्रीप. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.